हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून, हृदयातून आभारी. आजचा पण व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. सकाळ-सकाळी जर बघायला गेलं तर खाली ना साफ केलेल्यावरती कचरा पाडून ठेवलेला होता. या आणतात, चगाळा भरतात. पुन्हा काय त्यांचं मनात येतं का ते निसटून पडतं देव जाणे. ते चगाळ्यात पडणं चालूच असतं. आता इथं हल्ली जर बघायला गेलं तर कबुतरं यायला लागलेत. पहिला नव्हती, हे अजिबात नव्हती. पण आता कुठून आलेत काय माहीत? सगळ्यांच्या टेरेसवरती फिरतात. थोडी आपल्या, थोडी सागरच्या, थोडी अशी सगळीकडे असतात. असो, आता बऱ्याच जणी म्हणतील की बाबा कबुतराला हाकला वगैरे, तर ते आता पक्षी आहेत. हाकललं की तेवढंच जातील, पुन्हा येऊन बसतील. त्याला आपण म्हणतात ना की पर्याय असा काहीही करू शकत नाही. तुमच्याकडे जर काय असेल पर्याय तर जरूर शेअर करा. कारण पुन्हा तेच की बाबा कबुतरामुळे होणारे तोटे पण माहीत आहेत. आपण भरपूर साऱ्या न्यूज बघतो, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण आता येतात तर त्याला काय म्हणतात ना, की त्यांना पण जीव आहे, असं जर बघायला गेलं तर. म्हणजे जर विचार करायला गेलं तर त्यांना पण जीव आहे, त्यांना पण हक्क आहे, त्यांना पण जगण्याचं हे आहे. त्यामुळे असं आता चालायचं ते. कालचा व्हिडिओ जो होता तो खूप साऱ्या जणींनी एन्जॉय केला आणि मला त्यात अशा कमेंट आल्या, की "ताई दादाचं शिक्षण किती आहे?" तर दादाचं शिक्षण 12वी कॉमर्स साईट होती त्यांची. त्यांना कॉमर्स खूप आवडायचं आणि हुशार पण भरपूर हुशार होते तुमचे दादा. जर त्यांना शिकायला मिळालं असतं तर खरंच ते काहीतरी झाले असते. पण शेवटी नशिबाच्या पुढे आपण काही जाऊ शकत नाही. म्हणजे हुशार असूनही ज्याला शिक्षण मिळत नसेल तर शेवटी ते नशीबच म्हणायचं. आणि बरीच जण असतात जे हुशार नसतात आणि पैसा अडका असतो, सगळं असतं, पण ते शिकत नाहीत. म्हणजे शेवटी की ते पण काय नशीबच म्हणायचं. ज्याचं त्याचं नशीब वेगवेगळं असतं या. तर दादा हुशार असून शिकता आलं नाही, पण तरी पण 12वी पर्यंत केलं आणि परीक्षा द्यायच्या वेळेला काही घरचे असे प्रॉब्लेम्स वगैरे त्यांचे काय असतात, भरपूर साऱ्या गोष्टी. त्यामुळे त्यांना पुढं परीक्षा देता आली नाही. म्हणजे 12वी पूर्ण नाही झाली दादाची. ऐन मोमेंटला लास्ट 1 महिना राहिलेला होता. त्यात त्यांची परीक्षा काही झाली नाही आहे. त्यामुळे 11वी म्हणू शकता तुम्ही दादांची 11वी कॉमर्स साईड झालेली आहे. तरी पण त्यांचं अक्षर जर बघायला गेलं, जुन्या ताईंना माहीत आहे, ड्रॉइंगमध्ये 1 नंबर आहेत, अक्षरामध्ये 1 नंबर आहेत. स्मरणशक्ती जी आहे ना अभ्यासाप्रती ती खूप स्ट्राँग आहे. म्हणजे खूप गोष्टी आहेत त्यांच्या अंगामध्ये, खूप कला आहेत. आता ही फॅब्रिकेशन जी आहे ना, ही एक कला आहे. त्यांनी ना कुठला ITI केला आहे, ना कुठला कोर्स केला आहे. फक्त अनुभव आणि डोक्यानेच त्यांनी म्हणजे कामं केलेलं आहेत. आज जरी एखादं मशीन म्हणजे कारखाना लाईनचं तुम्ही जर सांगितलं बनवायला, तर तुम्ही फक्त त्यांना ड्रॉइंग द्यायचं. त्या ड्रॉइंगवरती ते पूर्ण मशीन उभं राहतं. आत कितीही अशा गोष्टी असू दे, की ज्या न कळणाऱ्या, सर्वसामान्याला न कळणाऱ्या, पण त्यांना ते कळतं कारण त्यांच्याकडे ना अनुभव भरपूर आहे. कारण माझ्या लग्नाच्या आधी जवळ-जवळ 3 वर्षापासून ते फॅब्रिकेशनच्या क्षेत्रामध्ये होते, जॉब करत होते. लग्न झाल्यानंतर सुद्धा दुसरीकडे जॉबच करत होते. पण जेव्हा किट्टोचा जन्म झाला ना, तर जवळ-जवळ 7 महिन्यानंतर किट्टोच्या जन्मानंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर मग त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला चालू केलं. कारण तुम्ही 10 वर्षाच्या असतापासून 28 वर्षापर्यंत जेवढं काय कमवलेलं असतं ते तुम्ही सगळं तिथं सोडता आणि ज्यावेळेला तुम्ही सोडून शून्यातून सुरुवात करता ना, त्यावेळेला तुम्हाला खूप आव्हानं असतात. अगदी छोट्यातली छोटी, मोठ्यातली मोठी. मग त्यावेळेला तुम्ही नोकरीवरच नाही राहू शकत. कारण पहिला कसं आधी की बाबा स्वतःचं घर होतं, एक भाड्याने दिलेलं होतं, जे काय असेल त्यांचं. त्यामुळे तो प्रेशर नव्हता. पण ज्यावेळेला तुम्ही पूर्ण शून्यावर अंगावरच्या कपड्यासाठी बाहेर पडताय आणि तुमच्याकडे झिरो असतो, त्यावेळेला ना मग तुम्हाला हातपाय हलवावे लागतात. जे आता त्या कंडिशनला असतील, तर त्यांना एकच सांगेन की तुम्हाला म्हणजे मोठं काहीतरी विचार करण्याची गरज आहे. तुम्ही जर आहे त्यातच जर बाहेर जरी राहायला लागला, तर लक्षात ठेवा की ते थोडं-थोडं पुरेल. पण जसं तुमची मुलं होतील, उद्या शिक्षण घ्याल, त्यावेळेला तुमच्या गरजा ज्या आहेत त्या वाढत जाणार आहेत आणि तुमचं इन्कम कमी होत राहणार आहे. म्हणून प्रयत्न असा करायचा की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय, म्हणजे नोकरी करताय, त्यातच तुम्हाला मोठं काहीतरी करता यावं, या दृष्टिकोनातून बघायचं. म्हणून त्यांनी एक 4 म्हणजे 5 वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव होता. त्या अनुभवाच्या बेसवर त्यांनी स्वतःचं म्हणजे सुरुवातीला छोटं-छोटं करत आता सध्या दादा मोठ्यातला मोठा कारखाना, मोठ्यातली मोठी मशीन किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, ते स्वतःच बनवू शकतात. त्यामुळे म्हणतात ना, की डोकं पण असणं गरजेचं असतं. करण्याची क्षमता पण, कारण त्याच्यामध्ये हार्डवर्क पण आहे आणि रिस्क पण असते. उंचीवरचा धोका वगैरे ह्या खूप गोष्टी आहेत. तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे, की कधीही एखाद्या गोष्टीत असाल तर पुढचं नियोजन ठेवा, पुढचं ध्येय ठेवा. आहे त्यात बसू नका. त्यामध्ये मोठं व्हायचा प्रयत्न करा. म्हणजे छोटा जॉब असेल तर त्यातून तुम्ही मोठं काय करतो हे बघा. त्यांनी तेच बघितलं, त्यामुळे ती प्रगती आहे. ह्या गोष्टी मी नवीन ताईंसाठी शेअर करत आहे. त्यांना काही माहीत नाही आहे पहिलं. पुन्हा
खूप गोष्टीत प्रश्न विचारले जातात. तर असं नवीन ताईंचं समाधान झालं. चला, आज ना खूप गोष्टी मी बोलले, पण तुम्हाला रेसिपी कुठली शेअर केली नाही, कारण सिंपल रेसिपी बनवलेली आहे. एकतर खिचडी काय असंच आमच्या काही एकादशी वगैरे म्हणून नाही बनवलेली. होतं शिल्लक सगळं शाबू वगैरे आणि विचार असा केला की नाश्त्यालाच बनवूया. मग पोरांना पण तेच दिलं, सगळ्यांना तेच दिलं, डबं वगैरे भरून दिलं. दादाला एकदम सिंपल जेवण म्हणजे लागायला लागले सध्या. एकदम साधं कर, आमटी कर. ते पोरांच्या डब्याला द्यायचं म्हणजे अवघड होतं. त्यामुळे सकाळी जे काय असेल ते सुक्कं, संध्याकाळी एक सिंगल भाजी. जाऊ दे, मला तरी आता कुठं वेळ आहे, माझं पण दिवसभर रुटीन बिझी असतं. त्यामुळे शॉर्टकट मारलेलं बरं असतं आणि घरच्यांना पण तेच पाहिजे असेल तर मग चांगली गोष्ट आहे. आज ना माझी गुरुवारची जी नित्य देवपूजा असते ती मी शेअर करेन. डेलीची वेगळी असते. डेली काय मी हे तांबा, पितळ वगैरे सगळं स्वच्छ करत बसत नाही. आठवड्यातनं एक दिवस घेतलेला आहे. जास्तीत जास्त जेव्हा कधी वाटेल की बाबा खूप अस्वच्छ झालेलं आहे सगळं आणि मला स्वच्छ करायचं आहे, त्याच वेळेला मग मी काढते. अन्यथा आठवड्यातून एक दिवस. कारण रोज तरी ते पितांबरीने घासा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला तो वेळ नसतो. आणि देवाने असं नाही सांगितलं की सगळं सोडा, मला घासा, पुसा, रोज पंचामृतना अभिषेक करा किंवा रोज सगळं करा. आपलं काम जे आहे तीच आपली सेवा म्हणायचं. आपण जे काही काम करतो त्याच्यातच व्यवस्थित राहून आपण काम केलं, मग ते घरचं असू दे, काय मुलाबाळांचं बघणं असू दे, ते नवऱ्याचं बघणं असू दे, काही असू दे, ती पण आपली एक सेवाच म्हणायचं. आणि ते करून मग जे काय असेल तिकडं डबं वगैरे सगळं दिल्यानंतर रिलॅक्स झाले आणि मग सगळं देवघरातील काढलं. अगदी टोटली होतं सगळं काढलं. व्यवस्थित देवघर जे आहे ते पुसून घेतलं. देवघर मी लवकरच चेंज करणार आहे, कारण पायऱ्या ज्या आहेत, तुमचे दादा असं म्हणले की बाबा आता पायऱ्या आणून लाव, पुन्हा हे लाव, पुन्हा ते राहिलं, ते करण्यापेक्षा ना सरळ आपलं लाकडी जे आहे ते आपण घेऊया. फक्त एवढंच आहे की ते ऑर्डर देऊन बनवून घ्यावं लागणार आहे. तयार काय मी घेणार नाही आहे. आणि विश्वासातलं, कारण आपल्याला बऱ्याच वेळेला फसवलं जातं ना. म्हणजे ते लाकूड जे असतं ना ते आपल्याला एवढं प्रॉपर कळत नसतं ताईनो. सध्या कलर वगैरे असे आलेत की ते दिसताना तुम्हाला सागवानी दिसणार. त्यामुळे ते म्हणजे विश्वासातल्या लोकांकडून घेतलेलं बरं. त्यामुळे आता बघूया, ते लवकरच घेणार आहे. शेअर पण तुम्हाला करेन. तर थोडक्यात मी देवपूजा शेअर करेन. रोजचं निघालेलं तांदूळ असू दे किंवा असं आठवड्यानं बदललेला असू दे, कारण मला कमेंट असतात ना, आम्ही रोज तांदूळ म्हणजे बदलतो. चांगली गोष्ट आहे, बदला. कारण ते रोज सकाळी भात बनवून खातात. तसं जरी केलं तर चालेल, पण मी आठवड्यातून एकदा बदलत असते. तर ते जे तांदूळ आहेत ते मी लगेचच म्हणजे वाटलंच तर भात करते, नसेल तर आपल्या आहे त्या तांदळामध्ये घालते. आता इकडं तिकडं पक्षी, चिमण्या आपल्या घरात काही कमी नाही आहे. भरपूर चिमण्या आहेत. अगदी तुम्ही किलोभर जरी टाकलं तरी संपतं. त्यामुळे मी काय करते, थोडं पक्ष्यांना घालते, थोडं आपल्या म्हणजे अन्नधान्यात टाकते. आणि डेली नवीन तांदूळ न घेता आठवड्यातून एकदा नवीन तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये पूजा करते. आता माझी पूजा करण्याची पद्धत इतरांची कशी आहे मला माहीत नाही. मी हातामध्ये घेते आणि हळदी, कुंकू, अष्टगंध जे काय असेल गुलाल वगैरे लावते. आणि मला कमेंट येतील की असं नाही करायचं. पण तुम्हाला एक सांगू, ठेवून ज्यावेळेला मी हळदी कुंकू लावायला जाते ना, व्यवस्थित लागलं जात नाही. मला पहिल्यापासून सवय लागली आहे. फोटो असू दे, काही असू दे, स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हातातूनच लावून मग ठेवायचा. त्यांचे वस्त्र वगैरे जे काय असेल ते मी कधी कधी आधी घालते, कधी कधी ठेवून घालते. का तर व्यवस्थित लागत नाही, दिसत नाही. आणि मला पण थोडा हळदी कुंकू देवांना दिसलं तर बरं वाटतं. काही जणींचं म्हणणं आहे की बाबा तू खूप लावते हळदी कुंकू. आणि हो, मला एक ही पण कमेंट होती की ताई, तू एवढं मोठं हळदी कुंकू का लावते तुझ्या कपाळाला, ते छान दिसत नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मोठं लावते भरपूर. त्या काय असं नाही म्हणत नाही आहेत, पण मोठं लावते. तर काय झालं सांगू, पहिल्यापासूनची एक सवय. आणि माझा दिवस जर बघायला गेला, म्हणजे ज्यांनी माझं पहाटेपासूनचं रुटीन बघितलं त्यांना माहिती आहे, आंघोळ झाली की पहिला देवाला नमस्कार करणे आणि जे काय असेल तिथं हळदी कुंकू लावणे. मग ते वाकडं लागतं, तिकडे लागतं, मोठं लागतं, बारकं लागतं बघत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला पहिला एक सवय होती, बरोबर ना कपाळाच्या मध्यभागी मी लावायची. पण मला भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या की ताई तिथं लावू नको, थोडंसं खाली लाव. तेव्हापासून मी तो रुटीन म्हणजे चेंज केलं. मधलं कुंकू जे आहे ते खाली घेतलं. रात्री झोपायला जरी गेले, तोंड वगैरे धुतलं, तर आपण तोंड धुतल्यानंतर मोकळंच झोपत नसतो. म्हणजे आम्ही तर नाही झोपत बरं का, जे आहे ते आहे सांगते. कपाळाला काही ना काही तर ठेवूनच झोपतो. आता बऱ्याच जणी म्हणतील की हां, रात्री कशाला पाहिजे, तर नाही. मग मी काय करते, त्यावेळेला टिकली वगैरे पडली असेल तोंड वगैरे धुताना, संध्याकाळचं सुद्धा मी हळदी कुंकू लावूनच झोपते. पण आपण म्हणतो ना की भुंड्या कपाळाचं कधीच नाही आहे. मग ते झोपताना सुद्धा असू दे किंवा कसे असू दे. आणि मला पहिल्यापासून आवड आहे हळदी कुंकाची. असो, आज जो आहे तो मी मंगल कलश जो आहे तो पुन्हा स्वच्छ केला, व्यवस्थित पुजून घेतला. मंगल कलश जो आहे तो बऱ्याच जणींना म्हणजे कळत नाही. मी शेअर केलेला आहे कुठल्या दिशेला ठेवावा. हे बघा, तुमचं ईशान्येला देवघर असेल, म्हणजे पूर्व ईशान्येला देवघर असेल, तर पश्चिमेकडे तोंड झालं तुमच्या देवघराचं, तुम्ही पूर्वेकडे तोंड करून पूजा करणार. तर तुमच्या डाव्या साईडला, तुम्ही पूर्वेकडे तोंड करता तेव्हा तुमच्या डाव्या साईडला आणि देवांच्या उजव्या साईडला
कलश कधीही ठेवताना आपण जसं घरातलं वास्तुशास्त्र बघतो, त्या वास्तुशास्त्रामध्ये काय येतं? ईशान्य दिशा. आणि ईशान्य दिशेला काय म्हटलं जातं? पाण्याचं हे. तर म्हणजे अग्नीची पण दिशा येते तुमच्या देवघरामध्ये. कुठली? दक्षिण भागातली. तर तुमच्या म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसल्यानंतर उजव्या हाताला दिवा लावायचा असतो आणि तुमच्या डाव्या हाताला कलश ठेवायचा असतो. कारण ते पाण्याची दिशा आहे आणि उजव्या हाताची जी आहे ते अग्नितत्वाची असते. बाकी बघा, ज्यांना जमल तसं करा. कारण काही ठिकाणी घरं एवढी छोटी असतात ना, की ते एक कुठेतरी असा कोपरा केलेला जातो आणि त्यात पुजलं जातं. त्याला पर्याय नसतो. पण जर जागा असेल तर तुम्ही तुमच्या डाव्या हाताला जे आहे ते कलश स्थापन करा. तर मला ना काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या होत्या. खूप वेळा विचार केला शेअर करू, न करू. कारण कधी-कधी खरं बोलणं सुद्धा बऱ्याच जणांना थोडंसं हे होतं ना. आणि मध्यंतरी जसं मी म्हटलं, की माझी एक भाऊजाई तुम्हाला दिसत नाही. आता तो तिचा प्रश्न आहे, तिची चॉईस आहे, की बाबा यायचं, न यायचं. तर तिनं तिचा निर्णय घेतला. तिला काही लोकांनी बाबा खूप हेट कमेंट केल्या. त्यामुळे तिनं तो निर्णय घेतला, की बाबा नकाही करू. बरोबर आहे. ना त्यांना फरक पडला, ना मला पडला, ना आमच्या नात्यांवरती फरक पडला, ना कोणावर कशाचाही फरक पडला नाही. जो तो आपापल्या जागी व्यवस्थित हॅपी राहायला लागला. उलट ती म्हणली, की आता मला माइंड म्हणजे असं फ्री वाटते. पहिला व्हिडिओमध्ये मी आज आहे असं दिसले, की मला असं वाटायचं, की बाबा हां, कोण बाबा पर्सनल दुश्मनी काढण्यासाठी कमेंट करेल, कोण काय म्हणेल. कारण कधी-कधी असं असतं बघा, की तुमची ज्यावेळेला प्रगती होते, त्यावेळेला काही लोकं अशी असतात, की ज्यांना ते खरंच देखवत नाही ताईंनो. तुम्ही काहीही म्हणा, ते जर तुम्हाला असं नव्हे तसं. बरोबर आहे. आता माझ्या चॅनलमध्ये मला टार्गेट करण्यासाठी सुद्धा ज्यावेळेला सुरुवातीला मी घर बांधलं, त्यावेळेला खूप जणांनी टार्गेट केलं मला कमेंटच्या माध्यमातून, की काही ना काहीतरी मुद्दा पकडून केलंच. का? तुमची जेव्हा प्रगती होते ना, तर खरंच सांगते काही असतात, जे मला असं वाटतं, की ओळखीचे असतात. कारण अनोळखी लोकांना किंवा जे आपल्यापासून लांब आहेत, त्यांना काहीच हे नसतं. कारण मी आज जे आहे, मी आज एक YouTubeवरती सक्सेस आहे. आज माझी 1.5 लाखाची काय फॅमिली आहे ना, ही माझी अनोळखी फॅमिली आहे. याच्यात ओळखीचे ठराविक असतील सबस्क्राईब केलेले किंवा केलं पण नसेल तसेच व्हिडिओ बघत असतील आणि डिसलाईक करून जात असतील. यामध्ये ओळखीचेच असतात जे बऱ्यापैकी आपल्याला त्रास देतात. जे अनोळखी असतात त्यांच्यामुळे मी इथं आहे म्हणेन मी. ओळखीच्यांमुळे मी नाही, कुठल्या माझ्या रक्ताच्या, नात्याच्या, गोत्याच्या लोकांमुळे मी नाही. अनोळखी ज्यांचा माझं फक्त नातं जे आहे ते YouTubeमधूनच आहे एक कनेक्शन. बाकी ना मी त्यांच्या आयुष्यात काय केलंय, काय माझ्या व्हिडिओमधून त्यांना मिळाले असेल पॉझिटिव्ह ऊर्जा, एक चांगला काय पाहायला मिळाला असेल किंवा त्यांना व्हिडिओ बघून थोडंफार शिकायला मिळालं असेल, एवढंच मी देऊ शकलेले आहे. आणि बाकी भरभरून सारं प्रेम मात्र आहे. प्रेम, रिस्पेक्ट, आदर जो आहे तो मी दिला. पण मी जे आहे ते अनोळखी लोकांमुळे आहे, ना माझ्या रक्ताची, नात्याची. पण जी काही असतात ना, की ज्यावेळेला तुम्ही सक्सेस होता, तर तुमच्या ओळखीतली, तुम्हाला ओळखणारी, तुमच्या नात्याची, रक्ताची पाहुणी म्हणा, भावकी म्हणा, शेजारी अशी लोकं असतात ना, ते तुम्हाला खेचायला येतात. मग त्यांना असं नाही मिळालं, तर मग काय चला कमेंट एक माध्यम आहे. मग चला त्या घ्या कमेंटवरनं आणि करा कमेंट. का तर त्यांना असं वाटतं, की बाबा हां, आम्ही अशा कमेंट केल्या, की इतर चांगली बघणारी पण निगेटिव्ह होतील. मग ते त्यांची एनर्जी लावतात. तसंच झालेलं आहे. आता भावाची खूप प्रगती आहे, तोही खूप प्रगती करतो. तर आहेत काही असे जण आपण म्हणतो खेकडे म्हणू शकतो, नात्याची गोत्याची काय खेकडे असतील ते. तर त्यांनी काय मध्यंतरी म्हणजे घातला गोंधळ. बरं घातला तो घातला. पण तो सतत नवीन आयडी काढणं, त्यानं त्रास देणं, मलाही तेच करण्यात आलं, तिथंही तेच करण्यात आलं. म्हणजे त्यांचा प्रयत्न जो आहे तो चालूच असतो. मग कधी-कधी अशा नवीन आयडी काढून येतात, मला बोलतात, विचारतात. मी हल्ली थोडा रूड रिप्लाय त्यांना देते. कारण मला माहीत झालंय, की हे रेग्युलर लोकं नाही आहेत. कारण रेग्युलर जी आपली YouTube फॅमिली आहे, 4 वर्ष झाले ती ओळखते. त्यांना माझ्या 1 ते 2 व्हिडिओमधून त्यांना कळालं, की बाबा हां, आहे असं कारण. ताईनं सांगितलंय, झाला विषय संपला. ते कधी असे खोदायला येत नाहीत. पण काही जणी आहेत ना, त्या आपल्या YouTube फॅमिलीतल्या नाहीत. त्या आयडी काढून येतात आणि मग रूड रिप्लाय दिला, की "बाबा हां, तू अशीच बोलली, तू तशीच बोलली, तुला ॲटिट्यूड आलाय." हे आणि डबल ढोलकी म्हणजे डबल ढोलकी जी आहे ना, ते करतात. का? तर कमेंट वाचणारे किंवा मला जे प्रेम करणारे आहेत, त्यांच्यावरती ते म्हणजे वाटतं, की बाबा ही काय रिप्लाय देते अशी. पण याच्या मागं हे असं सगळं चालू आहे आणि हे खूप दिवसापासून आहे. जसं मी घर बांधलं ना, तसं त्यांचं सुरूच आहे आणि YouTube जसं म्हणजे चालू केलं, सक्सेस झालं तेव्हापासून ते करतातच. असो, आता मी म्हणणार नाही, की माझं काय कोणाला खटकत नसेल. असेल खटकत किंवा माझं काय पटत नसेल. मला करतात कमेंट, "ताई हे बरोबर नाही, हे असं कर, तसं कर." मी बऱ्याच गोष्टी सुधारते, मी बऱ्याचशा गोष्टी करते. पण ज्यावेळेला तुम्ही पर्सनल अटॅक जेव्हा करत असाल ना काही गोष्टीचा, तर लक्षात ठेवा तिथं बोलणं गरजेचं आहे. तिथं जर गप्प बसलो, तर असं होतं, की मग ते म्हणतात ना, की लाचार असल्यागत. आणि मी एक ऐकून घेईन, की जरुरी नाही आहे, की जे फक्त माझ्या व्हिडिओमध्ये येतात त्यांनीच ऐकून घ्यावं. दुसरी गोष्ट, फॅमिली आहे म्हटल्यानंतर व्हिडिओमध्ये येणार,
दिसणार, पण कधी-कधी असे निर्णय ह्या लोकांमुळे घ्यावे लागतात. हे तुम्हाला माहीत नव्हतं, पण आज विचार केला हे बोलायलाच पाहिजे, शेअर करायलाच पाहिजे, की खरे दुश्मन जे असतात ते आपले जवळचे असतात. अनोळखी लोकांना काही घेणं-देणं नसतं. कारण सोशल मीडियावर जो कोणी फेमस झाला, सक्सेस झाला, ज्याने यश कमवलं, तो पब्लिकमुळेच झाला. आणि कधीही लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये कधीही ट्रेस आला, दुःख आलं, ताण आलं, तर मी म्हणेन की तुमच्या जवळच्या लोकांमुळे आलं. तुम्ही म्हणसाल काय जवळच्या? मी सगळ्यांचा अभ्यास करून घेऊन बसलेली आहे. असतील अनोळखी लोकं पण जे हेट करणारे, पण ते काय पाठी लागत नाही आहेत किंवा पिच्छा करत नाही आहेत. ते तेवढ्याच तिथं बोलून सोडून देतात ती लोकं. पण हे असतात ना, ते तिथंच अडून बसतात. त्यामुळे काही वेळेला तुम्हाला माझा स्वभाव रागीट दिसला असेल व्हिडिओमधून काही, पण कसं असतं ना, कधी-कधी व्हावं लागतं. प्रत्येक वेळेला जर आपण ना म्हणजे ऐकतच राहिलो, तर समोरचा जास्तच करत जातो. हां, हिला त्रास होतोय ना, चला द्या त्रास. आणि जर तुम्ही बोलायला लागला ना, तर थोडासा आपला तोही स्वभाव त्यांना कळतोय, की बाबा ही गप्प बसत नाही, ऐकून घेते. बोलून दाखवते. असो, आज काय-काय गोष्टी मनातल्या होत्या त्या तुम्हाला मी शेअर केल्या आणि ज्यांना म्हणजे अजूनही उत्तर त्याची पडलेले आहेत, त्याने माझे जुने व्हिडिओ पहावे. त्यावर मी कुठलेही भाषण करणार नाही. आज मी तुम्हाला लास्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत, की ह्या काही लोकांमुळेच ती येत नाही आहे व्हिडिओमध्ये किंवा दिसत नाही आहे. पुन्हा कुठलाही कार्यक्रम असो, काहीही असो, सगळी दिसतील, पण तिथं मी शेअर करणार नाही. कारण कुठेतरी त्यांचा पण ते म्हणतात ना, अंत बघितला गेला आहे. त्यामुळे त्यांनी पण तो निर्णय घेतलेला आहे. बाकी आमचं चाललं आहे मस्त. सगळेजण आपापल्या ह्याच्यात खुश आहेत. तुमचे भरभरून प्रेम मिळतं दिवसेंदिवस, आशीर्वाद मिळतात. त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभारी. आणि हो, जाता-जाता खेकड्यांसाठी एक सांगेन, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है मंजुरी खुदा होता है. ही एक म्हण आहे, ही विसरू नका. तुम्ही कितीही काही केलं तरी त्याला जे हवं आहे तेच होणार आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या ह्याच्यात लक्ष द्या. छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी भांडवल करणं सोडून द्या. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.